हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम रूप पाहता
एकादशी एकादशी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मुखं करोति वाचालं मुखं करोति वाचालं पंगो लंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्रो रुद्रमरुत स्तुन्वन्ति वेदे साङ्गडपदोक्रमपनिषदि धारयन्ता ध्यानावस्थितद्गेन पश्यान्त यशान्त युधासुरासुरगणाय देवाय तस्मै नमो नमः। जयाची केली स्मरण होय सफळ विधेचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। महायोगे पिंडे तटे भीमारथ्यं वरं पुंडरिकाय दातो मणीन्द्रहि समागन्त तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। सकळांच्या पायी माझा दंडवत सकळांच्या पायी माझा दंडवत आपुलाले चित्त शुद्ध शरण शरण हनुमंता शरण 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 Jai Jai Hanuman, Tuja
तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या या वाटा मज धावाव्या सुवटा शूर आणि वीर स्वामी काजी तू साध काय भक्तीच्या या वाटा मज धावाव्या सुवटा तुका म्हणी रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या सुकुमारा काय भक्तीच्या या वाटा मज धावाव्या सुवटा एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी व्रत करी जो नेमाने त्यासी वैकुंठीचे पेणे नामस्मरण जागरण नित्य गाय नारायण तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी म्हणे वाचा व्रत करी जो नेमाने त्यासी वैकुंठीचे पेणे ढाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त पंढरीचे पांडुरंग भगवान परमात्मा यांच्या चरणविंदी सेवेची समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग जगाला असणारे वंदनीय जगाला असणारे परमार्थ दाखवणारे नवे नवे लहान वयातच आपल्या गुरुच्या शोधात गेलेले आणि शांत ब्रह्म ज्याला म्हटलं जातं असे पैठण निवासी असणारे एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग एकादशी निमित्ताने निवडलेला आहे. एकनाथ महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात आपण थोडक्यात बघतो. एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी. एकनाथ महाराज म्हणतात एकंदरीत आपल्या इथं सर्व बसणाऱ्या भावी भक्तांना आज कळू की आज एकादशी आहे आणि एकादशीचा व्रत केला जातो. भले अनेक कीर्तनकारांकडून तुम्ही ऐकलेला असेल आपापल्या परिण्या, पण माझ्या बुद्धीने जसं पटेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस त्याला छंद लागतो एवढा या एकादशी उपवासामध्ये या व्रतामध्ये एवढं मोठं महत्व आहे. व्रत करी जो नेमाने त्यासे वैकुंठीचे पेणे. आणि हा जो व्रत आहे याला जर काही उपवास म्हणतात हा नित्य नेमाने करणं गरजेचं आहे. आपल्या परीनं करून चालणार नाही. मनोमार्गे गेला तो आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हटलं ते. म्हणजे हा परमार्थ जरी म्हटला गेला तर आपल्या घरचा आहे का हो? मग हा परमार्थ घडला आपल्या घरचा नाही, हा साधू संतांनी आपल्याला दाखवलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय त्या पायावर आपल्याला चालणं गरजेचं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये की व्रत करी जो नेमाने त्यासी वैकुंठीचे पेणे नामस्मरण जागरण नित्य गाय नारायण. म्हणजे या उपवासाच्या दिवशी आज एकादशीच्या दिवशी जागरण करा, कीर्तन करा, भजन करा, नामस्मरण करेल त्याला पुढे काय मिळेल ते सांगतात. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण. आणि चौथ्या चरणामध्ये म्हणतात तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी म्हणे वाचा. एकनाथ महाराज आपल्या वाणीने त्याची वाहवा करतात. बाबा अशा पद्धतीत जो हे व्रताचं हे उपवास जो करेल त्याला वैकुंठीचं पेणे हे मिळेल असं एकनाथ महाराज या अभंगातून म्हणतात. त्यांचं म्हणणं असेल ते ठीक आहे, पण माझ्या अल्पच्या बुद्धीने जे मला पटलं ते तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला आज या ठिकाणी आपण गाव आपटी ग्रामस्थांच्या या ठिकाणी आपण अनेक वर्ष हा सप्ताह चालू आहे आणि अनेक वर्षानंतर आज माघीवारी शिवशंभो संतवाणी वारकरी समाज या वारकऱ्यांमधून आपल्या या दिंडीच्या माध्यमातून हा सप्ताह त्यांनी हाताळलेला आहे आणि आमचे हे गुरुवारी असणारे चौघुले महाराज यांच्या माध्यमातून हा सप्ताह हाताळण्यात आलेला आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हे सर्व वारीत असणारे हे सर्व वारकरी आहेत आणि या वारकऱ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व सप्त्यामध्ये आलेले भावी भक्त आणि आमचे हे सर्व वारकरी जमलेले आहेत. आणि याच्यामधून या सप्त्यामधून कालची एक सेवा झाली आणि आज माझ्या वाटणीला आलेली दुसरी सेवा आहे. माझं पामर आहे काय थोरपण पाहिजे म्हणजे माझ्यासारखे पामरान या साधू संतांचं एवढं मोठं वर्णन काय करावं. आम्ही लहान थोर आहोत. भले साधू संतांनी ज्या संतांनी आपला प्राण पणाला लावलं
नवे नवे या मानव जातीला पुढे मार्ग दाखवण्यासाठी झिजले. त्यांना जे काय म्हणायचं होतं तर त्यांचं चित्त आम्ही तसंच्या तसं सांगू शकत नाही, पण त्यांच्या रस्त्याने परिपूर्ण जाण्याचा प्रयत्न करू शकू. त्यांना नेमकं त्या टायमाला म्हणायचं होतं तेच आम्ही तसंच्या तसं म्हणू, हे सिद्ध होत नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी अट्टहासी सांगितलेलं आहे, एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी. म्हणजे एक प्रकारचा हा असणारा व्रत आहे. 15 दिवसांनी एक एकादशी येते. आपण सगळ्यांना एकादशी उपवास व्रत करता का हो, महिला मंडळ पुरुष मंडळ? विठाला विठाला एकंदरीत काय आपण जरा खेळीमेळीने बोलून चालून जर कीर्तन कराल तर जरा बरे वाटेल. फक्त आपण बोलणार नाही, तुम्ही फक्त गप्प राहणार. करता हो तरी बोला किंवा नाही तरी म्हणा, कारण आज एकादशी आहे ना. सर्व व्रतामध्ये ही असणारा हा व्रत, हा उपवास सर्वात श्रेष्ठ असणारा हा एकादशी आहे. आपल्याला सर्वांना मान्य. तरी पण आज एका ठिकाणी एकादशीसाठी वऱ्याचं भात होतं आणि दुसरं आपण म्हणता की हो मान्य आहे, मग देवाने अट्टहास केला आपण पुढे जाऊ याच्यासाठी. पण खरं त्या संतांनी ईश्वराने या सर्वांनी या मानव जातीसाठी एवढा अट्टहास केला, काहीतरी आणून पुढे ठेवलं, पण त्याचा आम्ही उपयोग करत नाही, दुरुपयोग होतोय. म्हणून कोणाला वाटते की कोण कशासाठी करावा उपवास, आम्हाला जमणार नाही, वऱ्याचा भात आम्हाला चालणार, आमच्यासाठी तुम्ही काय करा थोडस वेगळं बाजूला करा. कारण आमची पोरं यातलं काय खात, नेमकं काय खातात? विठाला आज असणारा उपवास, या उपवासाचा महिमान आधी जाणून घ्या. भले अनेक वर्ष इथे सप्ताह झाला, गुरुजी अनेक वर्ष झाला, अनेकांनी सांगितलं असेल, पण सांगितलं पण बदल काही नाही ना. मग जैसे थे मग सांगून त्याचा उपयोग काय? सोनारे फुंकले नडे इकडून तिकडून. आज आम्ही बोंबटून बोंबटणार, काय आले होते बोलत होते, काही करायचं आपल्याला, आपण आपल्या परिणाम नाही तरी गेला जन्मवा, नाही तरी गेला जन्मवा, नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी गेला जन्मवाया. सांगत होतो माझे बजावे विठ्ठल, सांगत होतो माझे बजावे विठ्ठल, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. हरी हरी बजावे विठ्ठला, सांगत होतो माझे नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. सांगत होतो माझे बजावे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. साधू संत आपल्या बेबीच्या देठापासून वरडून सांगतात तुम्हाला बजावे देवासी सांगितलंय, आणि तो देव आपला तुम्ही करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. पण 33 कोटी देवापैकी 33 कोटी देव नाही, 33 कोटी गुणांत एक संख्या आहे. म्हणून आपला कोणतीचा तरी एक देव आपला करून घेतल्याशिवाय या जीवाला सुख नाही. आणि सुख वाट पाहिजे असेल तर सुख लागी करशील तळमळ, तरी तू पंढरशी जाई एक वेळ, मग तू अवकाची सुख रूपोसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. हा ईश्वर आहे तुमच्या आमच्या मध्ये, हा म्हणून काय करतो आपण चालतोय बोलतोय. जर का आपल्यातून निघून गेला तर आपण काय चालू बोलू का हो? तुझी आसतेने विदासी बोलणे,
सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. जर एखादं गाणं चांगलं जरा दाद द्यायचा, एकदम शांत बसू नका. जर एखाद्याला दाद दिली जाते तर त्याला आणखी हुंकार येतात आणि तो आणखी छान म्हणजे छानसं गाणं गायला छानसं प्रमाण दिलं आणि चांगली छानशी मोठी माझं म्हणायचं भाग्य आज उजळलेले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. दोन गुरुजी समोर आहेत बसलेले, तो उगले महाराज आहेत आणि बाकी चांगले मोठमोठे गायक आहेत. म्हणजे आज माझा एकादशी निमित्तानं दिवस छान आहे. असो म्हणून बसलेला मंडळी म्हणा, अरे आपला हिंदू धर्म सनातन धर्म एवढा श्रेष्ठ आहे, काय एवढं सुपुडल्यासारखं बसायचं? इतर धर्माची वाहवा करण्यासाठी काय अर्थ आहे? आपण कोणत्या धर्माच्या आपल्याला सर्वांना माहिती आहे का? काल मोठे फटाफट तिकडनं म्हणत होते, आज कोणीच बोलत नाही. आपला धर्म एकच कोणतरी बोलतो, हॅलो विठाला विठाला. आपल्याला काय सांगायचं? आपल्याला एकादशीच्या तिथं जायचंय. पण कसं कसं कर कारण एकदम जर तुम्ही असेच जर नर्वस बसत राहिलात, बुवा काय बोलतोय कुठून जाते कसं आहे तर काय साध्य होणार नाही. हसून खेळून बोलत असं कीर्तन झालं पाहिजे, म्हणजे सर्वांना आनंद त्याच्यामध्ये मिळतो. म्हणून या मनुष्य देहामध्ये सांगितले की बाबा आपला देव करून घ्यावा आणि तुमच्या आमच्या मधला जर ईश्वर निघून आला तर काही साध्य होणार नाही. मग देव आहे, देव आहे, देव आहे हृदय मंदिरे शोधुनी पाहे. देव नटला नाना परे बरोनी उरला चराचरी. असा एवढा ईश्वर आहे, तो ईश्वर आहे आपल्यामध्ये. संतांनी एवढा सांगितलं सुद्धा वरडून वरडून. काय म्हणाले? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐताला घर तरी पण कोण देव घ्यायला तयार नाही. नवे नवे अनेक ठिकाणी ईश्वर चराचरामध्ये भरलेला आहे आणि या ईश्वराने ही काही 3.5 हाताची मूर्ती तयार केलेली आहे. का केली? तर बाबा तिचं नामस्मरण भजन कोणीतरी करणारा होय म्हणून. मग हे देव आहे. देव केव्हा होता? 4 युग होते आणि 4 युगामध्ये पहिला युग होता तो कृत युग ज्याला म्हटलं जातं. त्या युगामध्ये देव साक्षात भेटायचा, समोरासमोर यायचा ना. मग आता मधले जर सोडलं तर आता कलियुगामध्ये देव नाही काय म्हणता येणार तुम्हाला? तुम्हाला असा भरोसा झाल्यासारखा वाटतो की देव आहेच नाही. त्यामुळे आपल्या मनासारखे कोणी स्वैराचाराने वागले जात आहेत. म्हणून सगळ्या ठिकाणी तेव्हाही देव होता, आताही देव. महिलांचा आवाज येत नाही. उपवास जास्त झालेला वाटतोय का? वाटल्यास कीर्तन झाल्याच्या नंतर परत एखादी पंगत ठेव. विठाला विठाला. सांगायचं तात्पर्य तेव्हा देव समोरासमोर येऊन भेटायचा, पण आता देव आहे. मग तेव्हा समोरासमोर देव येणारा, आता काय येत नाही. मग त्यावेळेस कशी माणसं होती? त्यावेळेस निष्ठ प्रेम करणारी. आणि तो युगच होता, कृत युग होता. या कलियुगामध्ये काय झाला? दशावताराच्या शेवटचे चरण ज्याला म्हटलं जाते, तो शेवटचा चरण काय आहे हो? बौद्ध कलंकी कलियुग झाला अधर्म हा होगा आणि सोडून दिलेला धर्म म्हणून आपल्या आपणच सोडवायचंय ना. न दिसी देव, याचा अर्थ देव दिसत होता, देव होता, आहे, त्याच्याशिवाय आपलं काय चालणार नाही. पण आपण काय चुकलं? हा बरं चाललंय. विठाला आपण धर्म चुकला म्हणून देव दिसत नाही. देव अनेक ठिकाणी अनेक जण आपल्या परिपरीनं संतांनी तर सांगितलं, पण सामान्य माणूस आपल्या परीनं सांगतोय. एका ठिकाणी नर्तकीचं नाच गाणं होतं. कोणाचं नाच गाणं होतं? महिला मंडळ. का मी तुमच्याकडे बोलतो माहिती? इथे ही सगळी ज्ञानी मंडळी आहे. आता यांना सांगण्याच्या पेक्षा यांना सगळंच माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं माहिती आहे. त्यामुळे यांना मी काय प्रश्न करणार बारीक जीव. म्हणून तुमच्याकडे म्हणजे यांच्यामध्ये तुम्ही सामान जावं आणि दंडीमध्ये तुम्ही यावं. मग ते जर तसं दाखवलं नाही तर तुम्ही येणार नाही. म्हणून यांना न विचारला आपल्यालाच विचारलं जातंय का एका ठिकाणी ते संगीत होतं आणि त्या ठिकाणी नाच गाणं, त्याला काय म्हटलं जातं? कोठापुरी म्हणायचं. काय म्हणायचं? नाच गाणं व्हायचं. मग ती नर्तकी येणार आणि सगळे तिच्यासाठी वाट बघत असणारे आजूबाजूला बसलेले आणि बसलेले असताना ती कधी येते? मग येणार कशी? लटकट ठुमकत आणि चांगला शृंगार करून. आता शृंगार म्हटल्याच्या नंतर हे स्त्रीचं आभूषणच आहे. नर्तकीने आतून पाहिलं डोकावून
की माझ्यासाठी किती जण येऊन बसलेले आहेत. आता इथं पण एवढे जण बसलेले आहेत. आज सप्ताह आहे म्हणून पाहिलं तर तिने उशीर केला की अजून बसू द्या. प्रत्येक जण आपापल्या परीनं तिच्यासाठी खर्च करणारा काय होता त्यांच्याकडे पैसा. आता असा दाखवते तरी समजा पैसे होते, वाट बघते. पण सगळे जण बसले होते तिची वाट बघत. पण एक माणूस होता स्वतःच कोपऱ्यात बसलेला. आणि स्वतः कोपऱ्यात बसलेला असताना फक्त एकटाच पत्ता खेळत होता. काय एकटा पण खेळतो काय हो? हा खेळ तर दलित्री आहे, त्यांनी सर्वांचा नाश केला. पण तो एकटाच खेळत होता. हिने पाहिलं, छन छन करून सर्वांच्या समोर निघून गेले. आणि सगळे बघतात तो बरोबर आहे, पण हे बघतोय तो गेले येडं गबाड एकटाच खेळतोय. म्हणून त्याच्याकडे जाऊन आपल्या आभूषण हलवली, त्याचं लक्ष आपल्याकडे वेधत केलं. अरे म्हणते, हे वेड्या, काय तू एकटाच खेळत बसलायस? हे सगळी माझ्यासाठी बसलेली आहेत आणि तू एकटाच खेळत बसलाय. अरे हा बघ, माझ्याकडे शृंगार मी केलेला आहे. तो म्हणतो तुला आवडला म्हणून केला असशील तू. अरे काय असं म्हणतोस? हे शृंगार कृष्णापासून आहे. अरे हो, तुला तुझ्या शृंगारात देव दिसतोय, मला माझ्या पत्त्यात देव दिसतोय. मी तुम्हाला काय जाग करतोय कुठून? काय सांगितलं त्यांनी? महिला मंडळ काय सांगितलं? बापरे, असो विठाला तुझ्या शृंगारात देव दिसतोय, पण मला माझ्या पत्त्यात देव दिसतोय. हिला झाला मोठा चाट म्हणायला लागली. आतापर्यंत साधू संतांनी सांगितलं, माणसाने सांगितलं, सर्वांनी सांगितलं, देव कुठं कुठं आहे तो सांगितलं. पण हा येडा गबाळा मला सांगतो देव आहे. सर्वागटीरामध्ये आधी एक इथं सर्वांनी सांगितलेच आहे, पण एवढे भारी जास्त होता शिकलेला म्हणून त्यांनी सांगितलं पत्त्यात. तर त्यांनी सांगितलं भले मी नाच गाणं नाही करत, सोडून देतो आजच्या दिवशीचा. मला जरा सांग बघू, तर पत्त्यात तुला देव कसा दिसतोय तू जरा मला पटवून तर सांगितलं पाहिजे ना. अन्यथा तुम्ही काही म्हणाल, कुठेही दिसतोय, पण त्याला प्रमाण काहीतरी द्या, प्रमाण काहीतरी सांगा. तर म्हणतो तुला ऐकायचंय, मग ते म्हणतो जरा ऐक जरा, पत्त्यात कसा देव दिसतो तो म्हणायला लागला, एका म्हणजे आत्मा आहे, दुरी म्हणजे माया ग, तिरी म्हणजे त्रिगुणात्मक, चार वेदच विचे ग, पंजी म्हणजे पंचमहाभूते, सहा रिपुंची शक्की ग, सप्ती असते सप्त ऋषींची, आठ सिद्धीची अठ्ठी ग, नव्यसे नऊ रसांची, दसी म्हणजे 10 दिशा. आणि तिच्याकडे बघून म्हणतं, अशी कशी झाली तुझी दशा. गुलाब म्हणजे नशीब आहे, राणी म्हणजे नियती ग, राजा म्हणजे मृत्यूच नक्की, 13व्याची गणती ग. लाल रंग तू दिवस जाणतो, काळा रंग तो रात्रीचा, बदाम चौकट इस्पिक किडवर फरक आहे मातीचा. विठाला जरा नाही मिळणार काय जोरदार, आम्हाला आणि काही नको. म्हणजे काय सांगायचं की हे एवढं केलं, त्याच्यामध्ये देव दाखवलं. पण हा असणारा खेळ एवढा दलिद्री आहे, यांनी भल्या भल्याना कामाला लावलं. कुठं लावलं? कौरव पांडवांचा युद्ध झालं. अरे या डावाला काय लावलं? तुम्ही तुमचं नाव घेणारच नाही, कारण लावल्या काय होत्या? तुम्ही काय नाव घेणार नाही. तुम्ही आता पाठीबोट दाखवलं काय? एवढा काय दाखवलं याच्यानी? त्या डावामध्ये काय सांगितलं की हा एवढा घाणेरडा खेळ आहे, कधी कोणी हात लावू नका. तुम्हा आम्हाला दाखवण्यासाठी हे युद्धाचं कारण होतं. डाव खेळलं आणि हे एवढं मोठं युद्ध झालं. एवढं मोठं युद्ध झालं, याच्यामध्ये हानी झाली केवढी? 100 कौरवांचा नाश झाला. विजय कोणाचा झाला हो? पांडवांचा होण्याचं कारण त्यांचा होण्याचं कारण की त्यांच्या पाठी भगवान परमात्मा उभा होता. म्हणजे ज्याच्या पाठी देव आहे मागे पुढे उभा राहे सांभाळी तरी आधी आघात निवारा, त्यांच्या पाठी होता भगवान परमात्मा. त्यामुळे त्यांचं विजय झालं. विजय झालं, पांडवांना राज्य मिळालं. आणि पांडवांना राज्य मिळाल्याच्या नंतर राज्य गादीवरही पांडव बसले. राज्य गादीवर पांडव बसले. एवढी धनसंपत्ती, एवढी सुख शांती, एवढी घरात नोकर चाकर आणि सर्व काय असताना मनाला तिळभर काय नव्हती. मला म्हणतात असं काय करता हो? कारण तुम्ही म्हणताय इकडं भरपूर एवढे वर्ष सत्ता झालेला आहे, जरा बोलून मी मगाच आपल्याला बोललेलं बरं वाटतं. नुसतं गप्प राहू नका. विठाला
बसले पण त्यांच्या मनाला शांतता वाटतच नव्हती. सतत त्यांना विचार येतो. त्यांना कसला दोष होता? पांडव कुळाशी पाहता दोष लागला होता. कसला लागला होता? तर आपल्या कुळाचाराचा नाश केल्याने दोष लागला होता. पण दोष लागला असल्या कारणे त्यांच्या मनाला चित्त शांत ठिकाणी नव्हतं. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असं उलट सुलट कोणतरी काम केलं तर तुमचं चित्त ठिकाण्यावरती राहत चलबिचल होतं. शाणा जर असेल तर तो ओळखतं काय ग, काय गडबड आहे का आज? नाही काही नाही, सहज. पण ओळखणारा ओळखतं. तसा त्यांचं त्यांना झालं की आपलं कोणतंही काम धड होत नाही, मनाला शांतता नाही. म्हणून आपला यांचा असणारा सखा याला हाक मारलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हे ज्ञानदेव म्हणे वेदाची आखुना. ज्ञानदेव म्हणे वेदाची आखुना. ज्ञानदेव म्हणे वेदाची आखुना. ज्ञानदेव म्हणे धावा केला म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान परमात्मा पांडवांच्या घरी आले. आल्याच्या नंतर द्रौपदीनं त्यांचा नमस्कार केला, त्यांना ओवाळणी केली आणि पहिलं सर्वप्रथम त्यांना सांगितलं की बाबा रे, सर्व आमच्याकडे आता आहे पण आमच्या मनाला शांतता नाही. आमच्याकडे एवढे मोठे पाप झालेले आहेत, त्या पापाचं काहीतरी निरसन व्हावं. याच्यातून काहीतरी देवा, आतापर्यंत आम्हाला सांभाळलं, आतापर्यंत मार्ग काढले, याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग काढ. म्हणून देवाने सांगितलं की एक असा हा व्रत आहे आणि त्या व्रताचं पालन जर केलं तर ह्या दोषातून आपण मुक्त होऊ शकतो. तो व्रत कोणता? आजच्या अभंगाचं पहिलं चरण. एकादशी एकादशी
जया छंद अहर्निशी. म्हणून भगवान कृष्णाने पांडवांना सांगितलं की हा एक व्रत असा आहे आणि हा व्रत जर केला तर ह्या पापातून तुम्ही म्हणजे हा ब्रह्मपातक लागले त्याच्यातून तुम्ही मुक्त व्हाल म्हणून. मग हा कोणी केला होता तर एक असणारा दैत्य होता. त्याचं दैत्याचं नाव होतं कुंभ दैत्य. आणि ह्या कुंभ दैत्याने हा व्रत आपल्या मुलाला सांगितला होता आणि मुलाने मोठी तपश्चर्या केली आणि मुलाला आपल्या तपश्चर्या करायला सांगितलं. त्याचा मुलगा होता मृदुमान्य. त्या कुंभ दैत्याचा मुलगा मृदुमान्य. आणि ह्याने मोठी तपश्चर्या केली आणि आपल्या भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं. कारण हे भोलेनाथ हे सर्व श्रेष्ठ असे प्रसन्न होणारे आहेत म्हणून त्यांना भोले म्हटलं जातं. विठाला विठाला या कुंभमा नामक दैत्याने आपल्या मुलाला मृदुमान्य त्याचा मुलगा याला मोठी तपश्चर्या करायला लागली आणि भगवान परमात्म्याला त्यांनी प्रसन्न करून घेतलं. भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि त्याला वर दिला. काय वर दिला सांगितला तुला कोणापासूनही मरण नाही. मग याला सांगितलं जर आपल्याला कोणापासून मरण नाही मग हा काय झाला उन्मत्त झाला. उन्मत्त झाला आणि सर्व देवांवरती चाल करायला निघाला. त्याला वाटलं आता मला कोणापासून मरण नाही. मरण नाही कारणाने माझ्यासारखा आता श्रेष्ठ असा कोणी नाही म्हणून सर्व देवांवरती चाल करा निघाला. तर पहिला निघाला तो ब्रह्मावरती आणि ब्रह्माला निघाला आणि ब्रह्माला सांगितला माझ्याशी युद्ध कर अन्यथा मला शरण ये म्हणून. ब्रह्म म्हणायला ब्राह्मण कधी युद्ध करतात का हो नाही करता येणार. याने काय खायचं फक्त कढी भात खायचं आणि बाकी युद्धाचं काम यांचं नाही. ब्रह्म म्हणाला मला हे काय जमणार नाही म्हणून ब्रह्म धावत निघाला. आता हे निघाले सर्व इंद्राकडे निघाले आणि इंद्रालाही सांगितलं असा असणारा दैत्य माझ्याकडे आला आणि मला युद्धाचं आव्हान करून गेला. म्हणून इंद्रालाही त्याच्या समोर टिकावं लागला नाही. इंद्र गेला कुठे वैकुंठामध्ये गेला आणि वैकुंठामध्ये असणारा हा विष्णू भगवान विष्णू भगवानालाही त्यांनी आमंत्रण केलं युद्धासाठी. विष्णू भगवान म्हणायला लागला अरे बाबा कोण तू एवढी शक्ती तुला कशी. सांगितले मी स्वयंभूच एवढं अधिष्ठान केलं एवढे तप केलं त्यांनी मला हा वर दिलेला आहे. आपण माझ्याशी युद्ध करावं अन्यथा मला शरण तरी यावं. विष्णूने त्याच्याशी युद्ध केलं पण त्याचं काही टाक लागे नव्हे. त्याला तो काय पाठी आहे ना. परत त्याने विष्णू 2 हात केलं मल्ल युद्ध त्याच्या संगाती झालं तरी पण तो दैत्य असणारा पाठी येईना.
म्हणून इथूनही विष्णू निघाले, सरळ कोणाकडे गेले? कैलासामध्ये गेले. आणि कैलासामध्ये गेल्यावरती महादेवाला म्हणायला लागले की आपण दिलेला वर त्याच्याने हा जो दैत्य मातला, आणि हा जो दैत्य मातला हा आमच्या सर्वांच्या आता पाठी लागलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी महादेवालाही सांगितलं. महादेव आले आणि महादेवालाही तो आटोपत नव्हता. कारण का? शेवट त्यांनी वर दिला होता, पण देवाने वर देताना, जेव्हा देव वर देतो त्यावेळेस काही ना काहीतरी एक उणीव ठेवतो. म्हणजे महादेवाने त्याला वर देताना एक उणीव ठेवली होती. त्याला माहिती होता हे राक्षस वृत्ती आहे, आणि राक्षस वृत्तीच्या जर हातात काही दिलं तर त्याचा तो नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला सांगितलं तुला एक कुमारी असणारी मुलगी पासून तुला काय आहे? मरण आहे. तिचं नाव असेल एकादशी, आणि तिच्यापासून तुला मरण येणार आहे. ती नाही, ती आई विना आणि बापा विना तिचा जन्म होणार, आणि तिच्यापासून तुझं मरण होणार. असणारा हा राक्षसी वृत्ती त्यांनी काही लक्ष दिलं नाही. तिघांशी 3 देवाशी युद्ध केलं, पण 3 देवांनाही नाभ लागला नाही. कोणी त्याच्यासाठी ठीक आहे ना, त्या 3 देवांना आव्हान केलं आणि सांगितलं तुम्ही मला शरण या तर मी तुम्हाला काय करणार नाही. पण दैत्य मातला होता आणि तो त्यांना काय शरण यायला तयार नाही. म्हणून 3 देव आपल्या 3 पत्नी सहित पळून निघाले, आणि पाठीकडनं दैत्य धावतोय आणि पुढे हे देव जात आहेत. आणि दरीखोरीमध्ये एका ठिकाणी गेल्याच्या नंतर एक झाड होता, त्या झाडाची मस्त मोठी खोगीर होती, आणि त्याच्यामध्ये हे 3 देव आणि त्यांच्या 3 पत्न्या लपून बसले. कारण का? दैत्य मात झाला, दैत्य माजला. तुमच्या आमच्या पाठी जर राक्षसी वृत्तीचा माणूस आला तर आपण त्याशी लगेच 2 हात करत नाही. करतो का? तो वेडा आहे म्हणून काय झाला, आम्ही पण वेड्यासारखं वागावं का? एखादा आला बेवडाने आपल्याला काय बोलला तर आपण लगेच त्याला काय बोलतो का? नाही बोलत. देवानी आणि 3 देवीने त्यांचं मान्य केलं आणि आपल्या त्या झाडामध्ये लपून राहिले. आता जर लपून राहिले, बसून राहिले, हा दैत्य त्यांच्या पाठीकडनं चाललेला आहे. चालत असताना आपण जर देव धावले, त्यांचा श्वास चढला, आणि श्वासाखेरीज त्या 3 आणि त्या तिघांचा 6 जणांचा श्वास झाला, एकमेक मिळाला त्या श्वास. आणि या श्वासामधून एक नारी जन्माला आली, तिचं नाव एकादशी. विठाला त्या 3 आणि त्या 6 जणांच्या श्वासातून तिचं जन्म झालं, आणि तिचं नाव आहे एकादशी. आता ही कोणापासून आहे? आईपासून, बापापासून हिचा काही जन्म आहे का? हो नाही. श्वासामधून ती जन्माला आली. ती आल्याच्या नंतर सर्व 3 देवांनी विचारले की बाबा तू कोण आहेस? तिने सांगितलं की मीच ती एकादशी आहे, आणि ईश्वराने मला तसा वर दिलेला होता, आणि बाहेर हा दैत्य मातला होता. कारण काय? सर्व दैत्यांनी जास्त करून भक्ती केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात पाहे पा भक्तीचे आतिलेपणे दैत्य देवा आणि लेवणे माझे नृसिंहत्वलेले जयाचे महिमे. कारण दैत्याने जास्त भक्ती केली, बाकी ज्यांनी केली पण दैत्यांसारखी कोणी भक्ती केली नाही, म्हणून त्याला ओवी तिथं द्यावी लागली. विठाला त्या लहान बालक त्या एकादशीने तिने सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका. कोण आहे दैत्य? तो पहार आलेने पाहतात तर त्या दैत्याने एवढा मोठा आपला जबडा पसरला होता की त्याचा एक होठ खाली धरतरीला आणि दुसरा होठ आकाशाला, एवढा मोठा असणारा दैत्य. आणि त्या दैत्याला त्याने आव्हान केलं, अरे दैत्या तू भरपूर त्रास दिलास आणि तुझा आता नाश करण्यासाठी मी आलेली आहे. त्या दैत्याने विचारलं तू नेमकी कोण आहेस? तुझा आई कोण? तुझं बाप कोण? तू कोणत्या कुळातून आली जन्माला? त्यांनी सांगितलं मला आई नाही, बाप नाही, मला देवाचं वर आहे आणि तुझं मी नाश करण्यासाठी आले. त्यासाठी त्या एकादशी असणारे लहान बालिकेने त्या राक्षसाचं एवढं मोठं युद्ध केलं. युद्ध केलं तरी पण तो त्या युद्धामध्ये त्याला आटोपत नव्हता. आटोपत नसताना पण एकंदरीत ज्या बालिकेला देवाचं एवढं वर होतं आणि त्या बालिकेने बघता बघता त्या दैत्याचं काय केलं? नाश करून टाकलं. त्या दैत्याला मारून टाकलं आणि मारल्याच्या नंतर सर्वांना तिन्ही देवांना जरा श्वास टाकला, आनंद झाला, बरं झालं. त्यांचं काम झाल्याच्या नंतर एकादशी जी होती मुलगी ती निघू लागली. तेव्हा तिन्ही देव म्हणाले तू आम्हाला ह्या सर्व संकटातून जर वाचवलंस तर आता तू जातेस कुठे?
त्याने सांगितलं तुम्ही कधीही मला आठवण करा, त्या आठवण केल्याने मी नक्की येईन म्हणून. आणि 15 दिवसांत एकदा एक एकादशी येते. आपण महिन्यातून एकादशी किती असतात आपल्या? मग एक एकादशी जे आपण वैष्णव धरतो म्हणजे एक विष्णूचे भक्त आणि एक शंकराचे भक्त. आणि म्हणून त्यांनी सांगितलं 15 दिवसांत विष्णूने सांगितलं सर्वांना दंडी पिटवली की आज उद्यापासून सर्वांनी काय करा? एकादशीचं उपवास करा. सर्वात श्रेष्ठ असणारी एकादशी आणि एकादशीचा सर्वांना उपवास करायला सांगितलं. आणि तिथून सर्वांनी या पृथ्वी लोकामध्ये हा 15 दिवसांनी येणारी एकादशीचं उपवास त्यांनी केलं. आणि महादेवांना वाटलं जर तुम्ही उपवास करताय तर मलाही त्याचं थोडं काहीतरी अंश द्या. आणि महादेवाने त्यांच्याकडनं मागून घेतलं. म्हणून पहिली एकादशी असणारी ती शिवभक्तांची आणि दुसरी एकादशी असणारी ती विष्णू भक्तांची. विठ्ठल एकादशीचा जो हा व्रत आहे, आज आहे एकादशी आणि सर्वांचा असणारा तो उपवास आहे. मग आज काय खायचं नसतं तर अन्न महिला मंडळ जे जे कुठलं अन्न आजच्या दिवशी खायचं नाही. आजच्या दिवशी काय खायचे? हलकं आहे ते. आता बगर हे सर्व सास तर थोडंसं हलकं आहे. साधं सुद्धा म्हणजे हलकं अन्न काहीतरी किंवा फलाहार तरी करायचं, नाहीतर निराहार तरी राहायचं. पण आपल्याला ह्या जड जीवाला तेवढा कलियुगामध्ये उपवास करता साध्य होत नाही. म्हणून आपापल्या परीनं सर्वजण उपवास करतात. आता उपवास म्हटल्याच्या नंतर काय काही लोक उपवास धरतात. काय करतात? उपवास धरतात. माझा आज उपवास आहे, 2 प्लेट खिचडी मी खाल्ले ढकलले, आज माझा उपवास आहे, मी काहीच केला नाही. पण 1 ग्लास चांगला दूध प्यायलंय, माझा काय उपवास आहे आज. पण अर्धा डझन मी केळी खाल्लेली आहे, माझा उपवास आहे. पण माणकी काय खाल्लं नाही, पण शिरा थोडासा खाल्लेला आहे हो. पण नेमका काय? आता उपवास म्हणजे काय सांगितलं? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे उप म्हणजे जवळ. आता कोणाच्या जवळ राहायचं? मालकिनीने मालकाच्याच बाजूला राहायचं का? नाही आहे ना. तो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. जसं आता उपमुख्यमंत्री, उपसरपंच, सरपंच नाही तर उपसरपंचांनी बघावं, मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्र्यांनी बघावं. म्हणजे उप म्हणजे त्याच्या जवळ. म्हणजे आज ज्याचा आपण उपवास धरतो त्याचंच आज आपण भजन कीर्तन करणं गरजेचं आहे. आपण किती जणांनी करतो? आम्हीच दुपारी पारायण लावलं गुरुजी, 1 अध्याय फक्त घेतला, भरपूर जण बसलेली होती. थोड्या टायमान बघा तिथं कोणीच नव्हता. म्हणजे काय झालं माहिती? आज आपला उपवास आहे तर आपण ज्या दैवाचं आज उपवास धरतो त्या ठिकाणी, म्हणून त्याला म्हणतात उपवास म्हणजे त्याच्या जवळ राहणे. मग तुमचा तो कोणताही देव असो, त्या देवतेचा जर जेव्हा उपवास केला जातो तेव्हा त्या दिवशी त्याचं भजन तरी करा, पूजन तरी करा, नाहीतर जसं आपल्याला जमत तसं करा, पण त्याच्या जवळ राहणे. म्हणून त्याला म्हणतात उपवास. आता हा उपवास करायचा कसा? हा उपवास करण्याची काय पद्धत? म्हणून एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
करी जो नेमाने त्याचे वैकुंठीचे पेणे. म्हणजे हा जो व्रत आहे त्याचं काय नियम आहे, करण्याची पद्धत आहे. म्हणून ज्याचं नेमाने जो करल त्याला ते साध्य होईल. मग व्रताचं काय सांगितलं हे दसमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ आणि तोय तो शव शंभो प्रसन्न पावे. आणि म्हणून सांगितलं की ह्या दशमी पासून हा व्रत सुरुवात होतो. आणि दशमीला एक भुक्त म्हणजे एक वेळच खायचं असतं. आपण किती वेळा खातो पाहिजे तेवढ्याला, कारण आपण मनाने करतो. आपल्याला कोणी सांगणार आहे का हो, बोलणार आहे का हो? कोणी जरी सांगितलं केवढा मोठा महाराजाला तरी पण सांगितलं म्हणलं बस झालं तुमचं काय ते आमचं आम्ही किती मोठा त्या साधू संतांचं वाचावं सांगावं तरी पण तुमचं आपलं सोडणार नाही. तरी म्हणा अरे पण त्या संतांनी जो मार्ग सांगितला त्या संतांपासून गुरुच्या सान्निध्यातून जे काय कळलं तेच तुमच्यापर्यंत आणून ठेवण्याचा प्रयत्न सर्वजण करतात. नवे नवे एखादी मोठी कंपनी असली तरी पण तिचा एजंट येतो आणि म्हणतो तुम्हाला की बाबा याच्यामध्ये एवढा फायदा आहे त्याच्यामध्ये तेवढा फायदा आहे म्हणून. पण तुमचं निवड करायचं असतं. पण हे असणारे जे सर्व प्रबोधनकार आहेत संतांनी सांगितलेला मार्गावरती जाऊन त्यांचा जो ठेवा आहे रात्रंदिवस झटून अभ्यास करून ते तुमच्या समोर ठेवतात. आणि तुम्हाला जर सांगितलं की आज दशमी आहे आणि दशमीच्या दिवशी फक्त काय करा एक भुक्त खा, म्हणजे एकदाच फक्त अन्न ग्रहण करा. नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज अरे आम्ही किती वर्ष उपवास केला आमच्या वाठ्याला काय आलं काही नाही. तुमचे अनेक उपवास असतात, तुमच्या उपवासाबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. पण एकादशी आहे आणि एकादशीचं म्हणून ते नियम आहे. आणि त्या नियमामध्ये असं आहे की एक टाइम फक्त दशमीला जेवायचं आणि नंतर असणाऱ्या द्वादश एकादशीला फक्त काहीतरी फलाहार करायचा असतो. फल तरी काहीचा, नाहीतर काही असे असतात की ते निराहार, निर म्हणजे पाणी, आणि फक्त पाणी पिऊन पण राहणारे आहेत आणि पाणी न पिताही राहणारे आहेत. आणि नवे नवे मग त्यांच्यासाठी ते तिथपर्यंत त्याला जागा वैकुंठाची आहे. नवे तिथून तो जाणारा भक्त, तिथून तो जाणारा त्याचा दास तिथपर्यंत पोहोचू शकतो. अशा असणारे अंबरीशी राजा होते आणि या अंबरीशी राजाने हा व्रताचं आचरण चांगल्या प्रकारे केलं होतं. आणि अंबरीशी राजाचा एक नियम होता, एक भुक्त खाणं, एकदशी पकडणं आणि द्वादशीला त्याचं पारणं करणं. म्हणजे द्वादशीला काय करायचं त्याचा उपवास सोडायचे. कमी कमी 10 वाजेपर्यंत तरी हा आपला जीव आहे याला थोडं तरी कोणासाठी ज्याने हवा तसा रात्री वाऱ्याचा भात हांदळलेला आहे त्याच्यासाठी 10 वाजता नाही हो, तो 1 वाजता खाल्ला तरी चालेल. नाही तर तुम्ही म्हणाल रात्री बुवानी सांगितले एवढ्या वाजता चला, पण आधी तुमचा साठा भरपूर होता. मग त्याच्यासाठी व्रत करी जो नेमाने, नेम आहेत त्याचे. म्हणून हे असणारे अंबऋषी राजा आणि ह्या अंबऋषी राजाने हा व्रत नेमाने केला. आणि यांच्या व्रताचं पारणं फेडण्यासाठी त्यांच्या ठिकाणी आले होते ते दुर्वास ऋषी. आणि दुर्वास ऋषी त्यांच्या इथे आले की आता अंबऋषी राजा नाव लौकिक आहे म्हणून आपटीमध्ये जर सप्ताह त्या ठिकाणी आपण जाऊया. आपल्याला आज काय मिळणार आहे तर प्रसाद मिळेल आणि उद्या काळ्याचा प्रसाद मिळेल. असा जसा ज्ञानी समजतो तसा दुर्वास ऋषीने विचार केला की आज आपण एकादशी आहे आणि द्वादशी सोडण्यासाठी कोणाच्या घरी जाऊया, अंबऋषी राजाच्या घरी. अंबऋषी राजाच्या घरी दुर्वास ऋषी गेले आणि पाहिल्याच्या नंतर अंबऋषी राजे म्हणतात की आता दुर्वास ऋषी आले, त्यांचं नावच आहे दुर्वास ऋषी, जाम तापट. दुर्वास ऋषी एवढे तापट म्हणजे त्यांचं नावच आहे दुर्वास, दूर राहा, त्यांना जवळ लय कठीण आहे म्हणून ते एवढे तापट होते. या अंबरीशी राजांना कळलं म्हणून सांगितलं एवढे ऋषी आले म्हणून त्यांचा अपमान होऊ नये. त्यांना सांगितलं आपण काय करा, स्नान करून या, तोपर्यंत मी थांबतो. दुर्वास ऋषी स्नानाला गेले. स्नानाला गेलेले असताना त्यांना वेळ झाला. अंबऋषी राजा म्हणाले माझा नियम तुटू नये. आपण मगाशी म्हटलं काय आला, धर्म लोप पावला म्हणून तो दिसत आहे. नियम जे आपण केले ते तोडू नये. आपला देव आपल्या संगती आहे. आपण सांगितल्याप्रमाणे वागल्यानंतर देव आपल्याला साह्य हा होतोच. मग माझा व्रत आता तुटेल, वेळ झाली. अंबऋषी राजाला कळलं की अजून पण दुर्वास ऋषी आले नाही, आता काय करावं. म्हणून त्याने अन्न न घेता थोडा काय केलं, फक्त पाणी प्यायलं. दुर्वास ऋषीने काय केलं, पाणी प्यायलं.
अंबर ऋषी राजाने पाणी प्यायलं आणि दुर्वास ऋषीने काय केलं, ध्यान लावलं आणि पाहिलं तर मी आलेला अतिथी असताना पण फक्त अंबर ऋषी राजाने काय केलं, पाणी ग्रहण केला. म्हणजे माझाही तिथं अपमान केला. आणि दुर्वास ऋषी अंबर ऋषी राजाकडे आले आणि त्यांना म्हणायला लागले, अरे अतिथी देवो भव म्हटलं जातं आणि मी आलेला असताना तुम्ही पण अगोदरच उपवासाचं जे पाणी न घेणार तरी पण तुम्ही पाणी प्यायलं, याच्यासाठी तुम्हाला भोग भोगावे लागतील. म्हणून त्यांना काय सांगितलं की तुम्हाला गर्भवास भोगावे लागतील. आता एवढा जर त्यांना शाप दिल्याच्या नंतर तो जो असणारा राजा आपला भक्त होता. तो भक्त कोणाचा होता? विडाला. अंबर ऋषी राजाने ह्या महाविष्णूची केलेली सेवा आणि सतत त्याच हे केलेलं व्रत, म्हणून त्यांनी फक्त भार कोणावर घातला, घालून या भार राहिलो निशंते आणि म्हणून या भक्ताच्या धावासाठी भक्ताने आतुरतेने धावा केली. बेमीच्या देठापासून त्याची धावा केली आणि त्यांच्या संरक्षणासाठी विष्णूने आपला सुदर्शन चक्र सोडला. आणि सुदर्शन चक्र सोडला तो सरळ कोणाच्या पाठी निघाला? दुर्वास ऋषीच्या. आणि दुर्वास ऋषींना मोठा संकट पडला, कारण विष्णूचा जो चक्र आहे तो आपल्या पाठी येतो. म्हणून दुर्वास ऋषी पुढे पळू लागले आणि पाठीकडे त्यांच्या चक्र फिरते. पण शेवट त्या दुर्वास ऋषींना देवापर्यंत जावं लागलं. आणि गेलेले असताना विष्णूला म्हणायला लागले की कृपया करून हा आपला सुदर्शन चक्र आपण मागे घ्या. विष्णू म्हणायला लागले, मी माझ्या तो भक्तासाठी सोडले, माझ्या भक्ताच्या अधीन आहे मी, माझ्या भक्ताने धावा केला म्हणून तो माझ्या हातातून निघाला. सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या पाठी आला आणि दुर्वास ऋषी विष्णूपाशी गेले आणि विष्णूला म्हणायला लागले. पण विष्णूने सांगितलं की मी भक्ताच्या अधीन आहे, भक्त जसे हाक मारतील त्याप्रमाणे मला वागावं लागतं, मी माझ्या परीनं काही केलेलं नाही. तुम्हाला जर तसा शरणागत पत्करावायचा असेल तर तुम्ही ज्याच्यासाठी हा चक्र सुदर्शन मी सोडलेला आहे त्याच्या ठिकाणी जा, त्याला शरण जा. त्यांनी जर तुम्हाला माफ केलं तर मी माफ करू शकतो, अन्यथा मी भक्ताच्या अधीन असल्या कारणाने मी काही काम करू शकत नाही. म्हणून दुर्वास ऋषी परत आले आणि अंबर ऋषी ज्याच्या ठिकाणी आले आणि अंबर ऋषी राजाला शरण गेले आणि म्हणायला लागले, माझी काय झाली, क्षमा झाली, चुकी झाली, माफ करा मला. आणि माफीचं आचरण केलं त्यांच्याकडे. आणि दुर्वास ऋषींसाठी विठाला
अंब ऋषी राजाजवळाने शरण गेले. त्यांनी सांगितलं माझी चुकी झाली, तुम्ही मला क्षमा करा. ज्या वेळेस त्यांना क्षमा केले त्यावेळेस असणारा सुदर्शन चक्र परत गेला आणि आपल्या विष्णूच्या हातामध्ये स्थिरावला. असा हा एक व्रताचा असणारा माळ नित्य नेमाने केल्याच्या नंतर इथं असणाऱ्या भक्ताला वैकुंठामध्ये जागा मिळतं. आणि त्या असणाऱ्या उपासाच्या दिवशी काय करू एकनाथ महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात स्मरण जागरण उपवासाच्या दिवशी आणखी न काही करता नामस्मरण जागरण काय करा, नामस्मरण करा, जागरण करा, भजन कीर्तन करा त्या दिवशी. पण नामाचा महिमा वाढवला कोणी वाढवला, नामाचा महिमा कोणी घेतला. नाम घेता उठा उठी संसाराचे तुठे नाम घेता उठा उठी का थांबलो गुरुजी का मोठमोठे पाठी काय काय कीर्तनकार आहेत म्हणून एखादं वाक्य आपण बोलावं आणि त्यांनी पुढे करावं. आपण त्यांचा अपमान करू नये म्हणून त्यांच्यासाठी बोलतो. नाम घेता उठा उठी हो या संसाराची तुटी. या संसारामध्ये काय दुःख आणि सुख, याच्यामध्ये काय आपल्याला सुख आहे का हो? दुःख भरपूर आहे. मग या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर नामाचा महिमा, नामासंगती राहावं लागेल, नामस्मरण करावे लागेल. आणि नामाचा महिमा संतांनी सर्व तुम्हा आम्हाला जीवाला सांगितला. कोणत्याही पंथामध्ये जा, कुठेही जा तुम्ही, नामा परते तत्व आणि वाया अनेक पंथा जाशील धणी. म्हणजे सतत हा नामस्मरण पाहिजे. आणि सतत नामस्मरण कोणी केलं आपल्याला सर्वाला ह्या कथा ज्ञात आहेत. फक्त एकादशी निमित्ताने ते तुम्हाला स्मरण केलं पाहिजे, आठवण दिलं पाहिजे. भले आणखी काय गाडा तुम्हाला सांगून डोक्यात राहा या न राहा, पण निदान थोडं एवढं तरी राहिलं भरपूर झालं. म्हणून हा प्रल्हाद असणारा, या प्रल्हादाने हिरण्यकश्यपाचा मुलगा प्रल्हाद, आणि या प्रल्हाद महाराजाने सतत नारायण नारायण आणि नारायण नारायण याने नामाचा स्मरण एवढा ठेवला होता की हिरण्यकश्यपाला जेव्हा अनेक वर देण्यात आले तेव्हा हिरण्यकश्यपाने सांगितलं आता ह्या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासारखा देव कोणी नाही. म्हणून सांगितलं त्यांनी नाम घेऊ निधी देवाचे हे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे. हे त्याचं ब्रीद आहे, आपले असे तीन ब्रीद आहे. यांचं हे एक ब्रीद वाक्य आहे आणि माझ्या कृष्ण भगवानाचं एक ब्रीद वाक्य आहे. मम भक्त्यानं प्रणश्यती, माझ्या भक्ताचा नाश मी होऊ देणार नाही, देणार आहे ना त्यांनी. यांचे जे वाक्य आहे त्याप्रमाणे हिरण्यकश्यप म्हणायला लागला की माझ्यासारखा देव नाही, माझंच आता तुम्ही नाव घ्या म्हणून. आणि त्याच्या घरी त्याच्याच सर्व तीन लोकांमध्ये नाव घेतो, पण त्याच्याच पोटी आलेला मुलगा कोणाचं नाव घेत होतो? नारायण नारायण. पण नारायण नारायण काय घ्यावं लागलं तर स्वतः नारायणाला हिरण्यकश्यपाच्या घरी जन्म घ्यावं लागलं. पण देव एवढा खाली येऊन
आपल्या भक्तांचा संरक्षण करण्यासाठी वाटेल ते काम करायला तयार आहे. त्यांचं नामस्मरण आपण करू नये का? आणि म्हणून त्या नारायणाने त्या भक्ताचं उद्धार व्हावं आणि तो प्रल्हाद असणारा महाराज नारायण नारायण म्हणत असे. सर्वांनी सांगितलं की महाराज तुम्ही सांगता तुमच्याशिवाय दुसरं कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण हा तुमचा मुलगा कोणाचं नाव घेतोय? देवाचं नाव घेतोय, नारायण नारायण म्हणून. अरे तो लहान आहे, त्याची बुद्धी काही जास्त नाही, तो काही कळत नाही, म्हणून तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका. म्हणजे सतत सतत तरी पण तो मुलगा काय घेत होता? नारायण 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 याचं नाव घेत होता. मग काही दिवसांनी आपल्या हिरण्यकश्यपूने ऐकलं आणि पाहिलं की हा मुलगा काय आपल्या ऐकत नाही, म्हणून सांगितलं एवढ्या राज्यासमोर एक लहान मुलं आपल्या काय कामाचं. सांगितलं ह्याला कडेलोट करा. कडेलोट केलं, पण तिथेही त्याचं वाक्य काय होतं? महिला मंडळ वेळ झाली की काय विडाला हेच आपल्याला नामस्मरण करायचं, हेच संतांनी हे सर्वांनी सांगितलंय. नावाशिवाय काय पर्यायच राहिला नाही. हिरण्यकश्यपाने सांगितलं आपल्या जनतेतील आपल्या लोकांना की त्या मुलाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. म्हणून हा असणारा त्यांचा मुलगा प्रल्हाद आणि हा सतत नामस्मरण होता नारायण नारायण. हिरण्यकश्यपाने सांगितलं त्याला कडेलोट करा. कडेलोट केलं तरी तिथं त्याचं सतत नामस्मरण चालू होतं आणि कड्यावरून खाली टाकलं तरी नारायणचं नामस्मरण घेत होतं. म्हणून नारायण स्वतः त्याला झेलण्यासाठी आले. सांगायचं तात्पर्य तुम्हा आम्हाला या नामाशिवाय काही पर्याय नाही. म्हणून सतत जर नामस्मरण केलं आपल्या दुःखाप्रसंगी आपल्या कुठल्या तरी अडलेल्या ठिकाणी ईश्वर आपल्या पाठीपुढे राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि खाली जर पकडला, सर्वांनी सांगितलं, नोकरांनी राजाला सांगितलं, त्याचा आता नाश झाला. पण थोड्या वेळाने पाहिला तो परत मुलगा घरात आला. घरात आल्याच्या नंतर म्हणायला लागले, का हो तुम्ही याचं कडेलोट केलं होतं तरी पण तो कसा परत आला? त्याच्यानंतर त्याला सांगितलं की हत्तीच्या पायाखाली टाका. हत्तीच्या पायाखाली टाकत असताना हत्ती मस्त मंदावलेला हत्ती होता आणि हत्ती त्याच्यावर पाय द्यायला जाईल तर पण काय होतं, नामाचा महिमा एवढी ताकद एवढी मोठी आहे. हत्तीचा पाय वरच्यावरती थांबला. त्याच्या पुढे सांगितलं याला काय करा, उकळत्या तेलामध्ये टाका. उकळत्या तेलामध्ये टाकलं. काय होतं, उकळत्या तेलामध्ये एखादी वस्तू टाकली तर ती काय होऊन येते, पण तो उकळत्या तेलामध्ये हा बाळकाला टाकलं तो थंड तेल झाला. एवढा मोठा असणारा नामाचा महिमा. नवे नवे एकनाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, एका ठिकाणी एकनाथ महाराज आपल्या एका गावामध्ये जात होते आणि गल्लीतून जात असताना समोर पाहिलं तर एक स्त्री काय करत होती, दळण काढत होती. आता जाते राहिले नाही, सोडून द्या, आता तुमच्या चक्क्या वगैरे आल्या, जाते राहिले ना. आता त्या टायमाचा हा त्या दळण कळत असताना एकनाथ महाराजांनी पाहिलं की बाई दळण करते. पण एकनाथ महाराजांना रडायला आलं. आता एकनाथ महाराजांना रडायला आलं. एक व्यक्ती आल्याने विचारलं, महाराज आपण रडता का? एकनाथ महाराजांनी पाहिलं त्यांच्याकडं आणि सांगितलं, मला जे काही यातना वेदना होतात
या माणसाला कळणार नाही म्हणून ह्याला काय सांगावं. त्यासाठी ते म्हणाले नाही बाबा माझं असंच काही कारण नाही. म्हणून तो माणूस पुढे गेला. दुसरा आला आणि दुसऱ्याने पण तोच प्रश्न केला. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडेही पाहिलं. त्या सांगितलं यालाही सांगण्याच्या काही योग्यतेचा नाहीये. तोही निघून गेला. आणि पुढे तिसरा माणूस आला. त्याने म्हटलं महाराज आपल्याला काही कमी आहे का? आपण का रडता? काही त्रास आहे का? काही पाहिजे का? ते म्हणजे नाही नाही 2 मिनिटं ऐक फक्त. ते बघ ती तिथं स्त्री आहे ना ते आपल्या घरामध्ये दळण काढते आणि दळण काढत असतंय म्हणून मला ते रडायला येते. पण महाराज ती आता आपल्या कुटुंबासाठी दळण काढेल नाही तर काय करत. त्यांना जर जेवण अन्न पाहिजे असेल तर दळण काढेल नाही. पण तुम्हाला का रडायला येतं? नाही नाही मला तुला काय सांगायचं आहे की दळण काढते म्हणजे काय तर एक ज्यातली वरती जात्याची पेड आणि एक खाली जात्याची पेड आहे. वरती जात्याची पेड आहे म्हणजे आकाश आहे आणि खाली जात्याची पेड आहे म्हणजे धरतरी आहे. आणि त्याच्यामध्ये ते धान्य टाकते ते तुम्ही आम्ही आहोत. काय आहोत? तुम्ही आम्ही आहोत. आणि ती धान्य टाकते आणि त्याला भरडते. हे सगळे आम्ही तुम्ही आम्ही भरडणार आहोत. पण मध्ये असणारा खुंटा आहे त्याला काय म्हणायचं? तेच नाम आहे. आणि त्या नामाशी जेवढं राहतंय दळण ते भरडलं जात नाही. त्या स्त्रीला तो जाता वरती करावा लागतं. चवडाने जशी घेते आणि मग त्याला भरडून टाकते. म्हणून त्या नामाला जो कोण धरून राहील तो वाचल्याशिवाय राहणार नाही. विठा महिमा आहे. आणि नामाच्या सतत सानिध्यात राहण्याने तुमचा आमचा नाश होणार नाही. मग त्या ईश्वराने तुमच्या आमच्यासाठी हा जेवढा अट्टहास केला तर सर्वांनी जरा आपले 2 हात वरती करा आणि तो ईश्वरासाठी एक भजन करूया. हात ज्यांचे वरती होतील त्यांनी. कारण कोणाचे हात वरती होत नाही? ज्यांना हात नसतात ते आणि वेदाचे हात वरती होते. सर्वांचा भजन करा. विठोबा Yeah.
एकादशी एकादशी जयानंद अहर्निशी व्रत करीजो नेमाने त्याचे वैकुंठीचे पेणे नामस्मरण जागरण नित्य गाय नारायण. म्हणजे अशा प्रकारचा असणारा एकनाथ महाराज म्हणतात या प्रकारे जर हे व्रत केलं तर त्याच्यासाठी हे वैकुंठ काही ठेंगणं नाही, त्याच्या त्या ठिकाणी त्याला जाणं आहे. म्हणून असा असणारा भक्त आणि असा असणारा त्या देवावरती भक्ती करणारा जो आहे तो देवाला आपला प्रसन्न करून घेणारा आणि तोच भक्त देवाला आवडतो. म्हणून असणारी या आज एकादशी आणि या एकादशी निमित्ताने आपण आज या ठिकाणी सर्व लोक आलात आणि एकादशी निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आपल्या समोर ज्या पद्धतीत माझ्या बुद्धीला जसं पटलं आज एकादशी निमित्ताने आज एकादशी व्रत ह्या निमित्ताने मला जसं या व्रतावर बोलायला जमलं त्या पद्धतीत मी बोललो. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात तोची भक्त सत्य साचा एका जनार्दनी म्हणे वाचा. म्हणजे आपल्या एकनाथ महाराज आपल्या वाणीने म्हणतात त्यालाच खरा देवाचा भक्त म्हणायचा नव्हे तर आपल्या परीने जो भक्त वागतो त्याला ते काय साध्य होत नाही असं एकनाथ महाराजांना म्हणायचं आहे. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी आपण सर्वजण भक्तिभावाने प्रेमाने एवढा वेळ आपण इथं बसलात आणि आज मला या कीर्तन रूपी सेवेमध्ये साथ करण्यासाठी जे आलेत आमचे मृदुंगमणी सर्व प्रख्यात आहेत ते वाजवण्यामध्ये आमच्यासारख्या कीर्तनामध्ये ते वाजवायला मिळालं आमचं भाग्य म्हणावं म्हणा. पात्रकर महाराज सर्वांना ओळखीचे आहेत परिचयाचे आहेत छान ते मृदुंग वाजवतात आणि आम्हालाही भाग्य म्हणायचं की आमच्या कीर्तनामध्ये ते या ठिकाणी आपले मृदुंगमणी म्हणून वाजवण्यासाठी आले. या ठिकाणी असणारे आमचे विनेकरी महाराज आमच्या दिंडीमध्ये पायीवारी करणारे त्याच्यानंतर आमच्या पाठी असणारे सर्व मोठमोठे पवार महाराज आहेत हे आमचे महाराज माणी महाराज आणि या ठिकाणी असणारे सोपान महाराज आहेत. सर्व मोठमोठी मंडळी आज या ठिकाणी कीर्तनामध्ये लावली त्यांच्यामुळे मला हे सर्व साध्य करायला जमलं. कारण ते काय पाठी असं पडणारा कोणत्या हात देणारा पाहिजे. म्हणून आपल्याला एवढाच सर्वांना सांगेल शेवटचं 2 मिनिटांमध्ये काय सांगेल की बाप्पा हो कीर्तन करणं हे खूप कठीण आहे पण आम्ही ह्या वारीमध्ये गेलो त्या वारीचा मोठा एवढा महिमा आहे. हा देवाचे डोंगर ते पंढरपूर देवाचे डोंगर ते पंढरपूर 12 वर्षापर्यंत ही वारी केलेली आणि ह्या वारीमध्ये चौगुले महाराजांनी कीर्तनाला म्हणून उभं केलं होतं. म्हणून आज तुमच्या आमच्या समोर हे आम्ही बोलतो. नाहीतर हे आपलं काम नव्हे. एवढे वर्ष नव्हे त्या देवासाठी अट्टहास केला. ज्या वेळेस पहिले काही जमतच नव्हतं त्यावेळेस ज्या वेळेस 2011ला ही वारी चालू झाली आणि 2022ला ही 12 वर्ष पूर्ण झाली त्याला पहिल्या वर्षी जेव्हा मथुरेला गेला तेव्हा देवाला सांगितलं रे देवा कृष्णाच्या घरामध्ये आणि कृष्णाच्या घरामध्ये गेल्यावरती माझ्यासारखा सामान्य माणूस तिथं जाऊ शकत नव्हता तरी पण गेला आणि देवाला सांगितलं काय आम्ही देऊ शकत नाही काय देणार सांगा आम्ही देवाला. आणि देवाला त्यावेळी सांगितला मला तुझी प्रत्येक वेळेला आठवण यावी म्हणून मी तुझ्या चरणाशी माझ्या पायातल्या पादत्राणा अर्पण करतो. म्हणजे तिथे त्या ठिकाणी देवाला माझ्या चपला ज्याला वाहना म्हटल्या जातात त्या ठिकाणी ठेवून आलं. ती 12 वर्ष पायामध्ये घातली त्या वारीमध्ये चाललो 12 वर्षापर्यंत
देवाने आतापर्यंत चांगलं सांभाळलं. मला तुम्हाला बाकीचा काय करा तर नका कर, पण इथपर्यंत आलेला प्रमाण सहित आहे. आणि तिथून पण आम्हाला पण माझं एकच सांगणं आहे की बाबा एसटीने वाऱ्या करण्यापेक्षा एक वारी तुम्ही काय करा, पायी करा. म्हणजे अशा तुमच्या 100 वाऱ्या केल्यानंतर तुम्हाला पुणे एका वारी म्हणतील ते. आणि आपल्या शरीराचं दळणवळण चांगलं राहतं, नामस्मरण घडतं. इथून आपण तुम्ही एसटीने बसणार, तिथं जाऊन उतरणार, आपल्याला काही त्याच्यामध्ये साध्य होत नाही. म्हणून आलेला आम्हाला जो अनुभव आहे तो आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जिथा जाता अनुभव तुम्हाला जर वाटत असेल कुठं, तर इथं बसलेली मंडळी आहेत यांना तुम्ही विचारू शकता. 12 वर्ष पूर्ण झाली, एक तपाच्या पलीकडे गेलो आणि तिथं देवाला दिलेला वचन होता 12 वर्ष घालणार नाही, पण 12 वर्षाच्या नंतर 12 वर्ष 2022 ला झाली, त्याच्यानंतर पायामध्ये घातले त्याला काढावसे वाटत नाही. म्हणून आपण त्या सर्वांनी इथं आलात आणि मला जसा आलेला अनुभव आणि एकादशीवरती जेवढं काही बोलता आलं ते मी तुम्हाला माझ्याकडनं सांगण्याचा प्रयत्न केलं. आणि अशीच असणारी आमची वारी चालते, मागी वारी. या मागी वारी पायी मध्ये आपण सर्वांनी या, अनेक गावातून या. नवे चौगुले महाराजांनी त्या टायमाला सांगितलं होतं की आता आपण देवाच्या डोंगर तर पंढरपूर ही वारी निघते, पण गावागावातून निघतील. म्हणून आता जिकडे तिकडे वाऱ्या निघाल्या, म्हणजे सत्यता ही झाली. भले कशा पद्धतीत त्या निघाल्या, भले कोणी वेगळं होऊन निघालं, कोणी कसे होऊन निघाले, पण जे बोलले त्या टायमाला म्हणाले होते आम्हाला की बाबा पुढे काही वर्षांनी या सगळ्या गावागावातून वाऱ्याने दिंड्या निघतील. आणि आता जिकडे तिकडे प्रत्येक दिंडी काढायला निघाले. जा कुठेही गेलात तरी, किती अनेक नद्या आल्या तरी समुद्रातच जाणार, तसे तुम्ही कुठे गेलात तरी पंढरपुरातच जाणार. म्हणून काय करा, एकदा ती पायी वारी करा. आणि पायी वारीच्या निमित्ताने हा या ठिकाणी असलेला सप्ताह माझ्याकडून जेवढं मला सांगता आलं तेवढं मी जमलं. आणि आता याच्या पुढे एक छोटीशी चालू होईल. सर्वांचे मान ठेवून माझ्याकडून जी वेळी सेवा झाली आपण मान्य करून घ्या. आणि झालेली सेवा मी गुरुचरणी अर्पण करतो. आणि तत्पूर्वी आपण या ठिकाणी महाराजांचे चिरंजीव तुषार महाराज चौगुले यांचं संतवाणी चॅनल आहे आणि त्याच्यावरती मोठा अट्टास आपण अनेक लोकांना सबस्क्राईब करता. त्यासाठी त्यांच्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांचे मोठे वोटर वाढवा असं तुम्हाला सर्वांना सांगते. आणि इथे झाली पूर्ण जय विठ्ठल.